श्री स्वामी समर्थ मंडळी. वृश्चिक राशीच्या आयुष्यातील 3 दरवाजे कायमचे बंद, पण एक चमत्कारी गुप्त दरवाजा लवकरच उघडणार. दैवी योजना उघड होणार. वृश्चिक राशीच्या जीवनात जे घडत आहे ते साधं नाही आणि योगायोग तर अजिबात नाही. अनेकांना गेल्या काही महिन्यांपासून एक विचित्र ताण, काहीतरी संपत असल्याची जाणीव आणि तरीही काहीतरी मोठं येणार असल्याचा संकेत जाणवत आहे. काही नाती हातातून निसटली, काही योजना अपूर्ण राहिल्या, काही स्वप्नांना थांबावं लागलं. मनात प्रश्न उभा राहिला असेल, हे सगळं माझ्याच बाबतीत का घडतंय? पण जर हे सर्व एका मोठ्या दैवी योजनेचा भाग असेल तर, जर 3 दरवाजे तुमच्या आयुष्यातून कायमचे बंद होत असतील, तर त्यामागे एखादा चमत्कारी गुप्त दरवाजा उघडण्याची तयारी चालू असेल तर, हा लेख आणि हा विचार फक्त भविष्य सांगण्यासाठी नाही, हा तुमच्या सध्याच्या परिस्थितीचा अर्थ उलगडण्यासाठी आहे. जे तुटत आहे त्यामागचं कारण काय आहे, जे थांबत आहे त्यामागचा संकेत काय आहे, आणि जे अजून दिसत नाही ते अचानक कसं प्रकट होणार आहे, हे समजून घेण्यासाठी शेवटपर्यंत ऐका. कारण कदाचित या क्षणी तुम्ही ज्या टप्प्यावर आहात तोच तुमच्या जीवनातील सर्वात मोठ्या वळणाचा प्रारंभ आहे. नंबर 1. पहिला दरवाजा. जुन्या नात्यांचा अध्याय कायमचा संपणार. वृश्चिक राशीची सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ती नात्यांमध्ये पूर्णपणे झोकून देणारी असते. एकदा कोणावर विश्वास ठेवला की शेवटपर्यंत साथ देण्याची तिची वृत्ती असते. पण गेल्या काही वर्षात अनेक वृश्चिक व्यक्तींना विश्वासघात, एकतर्फी प्रयत्न, मानसिक छळ किंवा दुर्लक्ष यांचा अनुभव आला आहे. तुम्ही नातं टिकवण्यासाठी खूप प्रयत्न केले, स्वतःच्या भावना दाबल्या, समोरच्याला वारंवार संधी दिली. आता ग्रहस्थिती सूचित करते की हे नातेसंबंध कर्माच्या पातळीवर संपत आहेत. काही लोक तुमच्यापासून हळूहळू दूर जातील, काही संबंध अचानक तुटतील. हे घडताना तुमच्यात अपराधीपणाची भावना किंवा रिक्तता निर्माण होऊ शकते. पण ही तूट तुमचं नुकसान करण्यासाठी नाही, तर तुमच्या आत्म्याला चुकीच्या बंधनातून मुक्त करण्यासाठी आहे. हा दरवाजा बंद होण्यामागे दैवी संकेत असा आहे की तुम्हाला आता कमीपणाची वागणूक स्वीकारायची नाही. तुमच्या आयुष्यात येणारी पुढची नाती अधिक प्रामाणिक, सन्मानपूर्ण आणि तुमच्या आत्मिक उंचीला साजेशी असतील. जुन्या नात्यांचा शेवट म्हणजे भावनिक शुद्धीकरण आहे. नंबर 2. दुसरा दरवाजा. आर्थिक संघर्ष आणि अस्थिरतेचा अंत. वृश्चिक राशीने आर्थिक बाबतीत अनेकदा चढउतार अनुभवले आहेत. मेहनत करूनही योग्य फळ न मिळणे, अचानक खर्च वाढणे, गुंतवणुकीत अडथळे येणे किंवा पैशांच्या व्यवहारात फसवणूक होणे, अशा घटना अनेकांना सहन कराव्या लागल्या. काहींना कर्जाचा भार सहन जाणवला, तर काहींना स्वतःच्या कष्टाचे मूल्य कमी मिळाले. ही अवस्था केवळ बाह्य परिस्थिती नव्हती, तर ती तुमच्या कर्मचक्राचा एक भाग होती. पैशांबाबत संयम, नियोजन आणि शिस्त शिकवण्यासाठी विश्वाने तुम्हाला हा टप्पा दिला होता. आता हा संघर्षाचा दरवाजा हळूहळू बंद होत आहे. अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता वाढेल, नवीन उत्पन्नाचे स्रोत उघडतील किंवा अचानक एखादी संधी आर्थिक स्थैर्य देईल. महत्त्वाचे म्हणजे आता मिळणारा पैसा टिकाऊ असेल, तो फक्त क्षणिक लाभ नसेल, तुमच्या मेहनतीला योग्य दिशा मिळेल. मात्र या टप्प्यात तुम्ही शहाणपणाने निर्णय घेतले पाहिजेत. जुन्या चुका पुन्हा करू नका. आर्थिक शिस्त पाळली तर हा बदल दीर्घकाळ लाभदायक ठरेल. नंबर 3. तिसरा दरवाजा. भीती, अपराधीपणाची आणि आत्मसंशयाचा शेवट. वृश्चिक राशी बाहेरून अत्यंत मजबूत आणि रहस्यमय दिसते, पण आतून ती खूप संवेदनशील असते. भूतकाळातील अपयश, नात्यांमधील तडा, लोकांनी केलेली टीका किंवा गैरसमज यामुळे मनाच्या तळाशी एक खोल जखम तयार झाली होती. कधीकधी तुम्ही स्वतःच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह लावले. हा आत्मसंशय तुमच्या प्रगतीत सर्वात मोठा अडथळा ठरत होता. तुम्ही अनेक संधी केवळ भीतीमुळे गमावल्या, पण आता हा मानसिक अडथळ्यांचा दरवाजा कायमचा बंद होणार आहे. तुम्ही स्वतःला नव्या दृष्टीने पाहू लागाल. तुमच्या अनुभवांनी तुम्हाला कमकुवत नाही, तर अधिक सजग आणि परिपक्व बनवले आहे याची जाणीव होईल. हा टप्पा म्हणजे मानसिक पुनर्जन्म आहे. तुम्ही स्वतःला माफ कराल, भूतकाळ सोडून द्याल आणि पुढे जाण्याची तयारी कराल. आत्मविश्वास वाढेल, निर्णय घेताना भीतीपेक्षा अंतर्मनाचा आवाज ऐकू येईल. 3ही दरवाजे बंद होणे म्हणजे तुमच्यावर अन्याय नाही, हे विश्वाचे एक नियोजन आहे, जे तुम्हाला भावनिक, आर्थिक आणि मानसिक पातळीवर नव्या उंचीवर नेण्यासाठी तयार होत आहे. नंबर 4. चमत्कारी गुप्त दरवाजा. नियतीला नवा वळण देणारी संधी. 3 दरवाजे बंद होत असताना तुम्हाला काही काळ अंधार, अनिश्चितता आणि एकटेपणा जाणवू शकतो. पण याच काळात दैवी योजना कार्यरत असते. हा गुप्त दरवाजा अचानक उघडतो.
तो आधी स्पष्ट दिसत नाही. तो एखाद्या अनपेक्षित फोन कॉलच्या रूपात येऊ शकतो. एखाद्या जुन्या ओळखीच्या माध्यमातून संधी मिळू शकते. नवीन ठिकाणी स्थलांतराची वेळ येऊ शकते किंवा अचानक जीवनाचा संपूर्ण मार्ग बदलणारा प्रस्ताव समोर येऊ शकतो. हा दरवाजा गुप्त आहे याचे कारण असे की तो तुमच्या अपेक्षांपेक्षा वेगळा असेल. तुम्ही ज्या दिशेने प्रयत्न करत होतात त्यापेक्षा वेगळी दिशा विश्व तुम्हाला दाखवेल. सुरुवातीला गोंधळ वाटू शकतो, निर्णय घेण्यास भीती वाटू शकते, पण अंतर्मनात एक आवाज स्पष्ट सांगेल की हीच खरी वेळ आहे. या दरवाजातून प्रवेश केल्यानंतर तुमच्या आयुष्यातील लोक, वातावरण आणि विचारसरणी बदलू लागेल. काहींना करिअरमध्ये मोठी उडी मिळेल, तर काहींना आध्यात्मिक जागृतीचा अनुभव येईल, तर काहींना जीवनसाथी किंवा खऱ्या अर्थाने साथ देणारा व्यक्ती भेटेल. हा योग अचानक असला तरी तो तुमच्या पूर्वजन्मीचा पुण्यकर्माशी जोडलेला आहे. नंबर 5. दैवी योजनेमागील कठोर सत्य. वृश्चिक राशी परिवर्तनाची रास आहे. तिच्या आयुष्यातील प्रत्येक मोठा बदल वेदनादायक प्रक्रियेतूनच घडतो. तुम्हाला अनेकदा असे वाटले असेल की इतरांपेक्षा जास्त संघर्ष तुमच्याच वाट्याला काय येतो, पण यामागे एक दैवी कारण आहे. तुमच्यात प्रचंड सहनशक्ती, मानसिक ताकद आणि गूढ अंतर्ज्ञान आहे. विश्व साधारण व्यक्तींना साधे जीवन देते, पण ज्यांच्यात मोठी क्षमता असते त्यांना कठीण परीक्षा देते. 3 दरवाजे बंद होणे म्हणजे तुमच्यावर अन्याय नाही, तर तुमच्यातील कमकुवतपणा जाळून टाकण्याची प्रक्रिया आहे. भावनिक वेदना तुम्हाला अधिक परिपक्व बनवतात. आर्थिक संकट तुम्हाला शिस्त शिकवते. आत्मसंशय तुम्हाला स्वतःची खरी ओळख शोधायला भाग पाडतो. दैवी योजना नेहमी थेट समजत नाही. अनेकदा ती प्रथम तोडते, मग घडवते. प्रथम रिकामेपणा देते, मग समृद्धी देते. तुमच्या आयुष्यातील सध्याची अवस्था म्हणजे शुद्धीकरणाचा टप्पा आहे. जे काही तुमच्यासाठी योग्य नाही ते काढून टाकले जात आहे. नंबर 6. या बदलासाठी स्वतःला कसे तयार करावे. हा काळ निर्णायक आहे. जुन्या गोष्टींना जबरदस्तीने धरून ठेवण्याचा प्रयत्न करू नका. एखादे नाते दूर जात असेल, एखादी नोकरी सुटत असेल किंवा एखादा प्लॅन रद्द होत असेल तर त्यामागे मोठे कारण असू शकते. स्वीकार ही सर्वात मोठी ताकद आहे. दररोज काही वेळा शांततेत घालवा. ध्यान, प्रार्थना किंवा स्वतःशी संवाद साधा. तुमच्या अंतर्मनात अनेक संकेत मिळत आहेत, पण बाह्य गोंधळामुळे ते ऐकू येत नाहीत. आर्थिक बाबतीत संयम ठेवा. भावनिक बाबतीत स्पष्टता ठेवा आणि निर्णय घेताना घाई करू नका. सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवा. तुम्ही अनेक संकटे पार केली आहेत. ही वेळ निघून जाईल, पण या वेळेनंतर तुम्ही पूर्वेसारखे राहणार नाहीत. तुम्ही अधिक मजबूत, अधिक जागरूक आणि अधिक आत्मविश्वासपूर्ण व्हाल. वृश्चिक राशीसाठी हा काळ सामान्य नाही. हे आयुष्य बदलणारे दिवस आहेत. 3 दरवाजे बंद होणे म्हणजे शेवट नाही, तर एक उच्च स्तरावर जाण्याची सुरुवात आहे. आणि जो गुप्त दरवाजा उघडणार आहे तो तुमच्या नियतीचा सर्वात मोठा वळण ठरेल. वृश्चिक राशीच्या जीवनात 3 दरवाजे बंद होणे म्हणजे अपयश नाही, नुकसान नाही आणि शिक्षा तर अजिबात नाही. तो एक शुद्धीकरणाचा टप्पा आहे. जुन्या नात्यांचा भार, आर्थिक अस्थिरतेची भीती आणि आत्मसंशयाची सावली हे सर्व आता मागे पडत आहे. गुप्त दरवाजा उघडण्यापूर्वी अंधार वाढतो, कारण प्रकाशाची किंमत समजावी लागते. सध्या तुमच्या जीवनात जे काही सुटत आहे ते कायमचं नाहीचं होण्यासाठीच आहे. जे राहिलं ते अधिक शुद्ध, अधिक मजबूत आणि अधिक तुमच्यासाठी योग्य असेल. दैवी योजना नेहमी गोंगाट करत नाही, ती शांतपणे काम करते. योग्य वेळ येताच ती परिणाम दाखवते. तुम्ही संयम ठेवला, स्वतःवर विश्वास ठेवला आणि बदलांना स्वीकारला तर हा टप्पा तुमचं संपूर्ण आयुष्य नव्या दिशेला नेईल. लक्षात ठेवा, वृश्चिक राशी ही राखेतून पुन्हा उभी राहणारी शक्ती आहे. दरवाजे बंद होतात, पण तुमच्यासाठी योग्य असलेला दरवाजा कधीच कायमचा बंद राहत नाही. जो गुप्त दरवाजा उघडणार आहे तो तुमच्या नियतीचा नवा अध्याय लिहिणार आहे. आणि कदाचित काही काळानंतर तुम्ही मागे वळून पाहाल आणि म्हणाल, त्या 3 बंद दरवाजामुळेच माझं आयुष्य खरं बदललं.